सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद. रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. मी सध्या आहे साप या गावामध्ये. साप या गावामध्ये साप पंचायत समिती जो गण आहे त्या साप पंचायत समिती गणाचे शिवसेना, RPI व भाजपा या मित्रपक्ष युतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत भगवान जनार्दन कदम यांच्या मी निवासस्थानी आहे. श्री भगवान जनार्दन कदम हे या साप पंचायत समिती गणातून शिवसेना, RPI व भाजपा या मित्रपक्षी युतीतून या पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहेत. ते नेमक्या निवडणुकीला सामोरे काय जात आहेत, त्यांची भूमिका काय आहे, त्यांचा विचार काय आहे आणि त्यांचा या साप पंचायत समिती गणामध्ये कशा पद्धतीने प्रचार चालू आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. कदम साहेब नमस्कार. नमस्ते. कदम साहेब, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आता साप पंचायत समिती गणातून आपण या पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जातात, तर आपण नेमकी कोणती भूमिका घेऊन या निवडणुकीला सामोरे जातात, काय सांगाल याबाबत? प्रथम मी साप गणातील सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार. मित्रांनो, आज हे साप पंचायत समिती गणामध्ये विकासाचा एक दृष्टिकोन आणि एक मनोजदादा, आदरणीय आमदार मनोजदादा कराड उत्तरचे, भाग्यविधाते जलनायक आणि आमदार महेशदादा शिंदे ह्या दोघांच्या माध्यमातून आम्ही विकासाच्या दृष्टीनं पुढे चाललेलो आहोत. आणि तोच विकास पुढे जर कंटिन्यू घेऊन जायचा असेल तर त्यांच्या विचाराची माणसं, त्यांच्या विचाराची खालची सगळी यंत्रणा त्यांच्या विचाराची पाहिजे. त्या माध्यमातून विकास डोळ्यापुढे ठेवून आम्ही आत्ता कामाला लागलेलो आहे. म्हणजे ही एक विकासाची भूमिका, विकासाचा दृष्टिकोन घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जातात. कदम साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता या साप पंचायत समिती गणातून आपण या निवडणुकीला सामोरे जातात, तुम्ही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फिरतात, तर नेमके तुम्हाला कोणते प्रश्न या भागातले जाणवत आहेत आणि तुम्ही ह्या प्रश्नांवर काय काम करणार आहात, काय सांगाल याबाबत? साप पंचायत समिती गणामध्ये ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा. कारण आमच्याकडे 2 डावा कालवा आलेला आहे, पण आम्ही राहतो एकदम टेलला. आणि रोटेशन ज्यावेळेस येतं, आता कॅनॉलची दुरुस्ती असेल काय असेल, 2000 म्हणजे 1987ला कॅनॉल आला. कॅनॉलची आता जीर्ण अवस्था आहे, त्याच्यावरती काम चालू आहे. आदरणीय आमदार एवढ्या वर्षात त्याचं अस्तरीकरण व्हायला पाहिजे होतं, झालं नाही. आदरणीय आमदार महेशदादा शिंदे आणि आदरणीय आमदार मनोजदादा दोघंही त्याच्यावरती काम करतात. पाणी प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळं झे कटापूर योजना जी आत्ता शिल्टी, खिरकंडी, जायगाव आणि कनेरखेड असेल वरती जो डोंगराच्या बाजूनं भाग आलेला आहे, जायगावच्या पुढं आलं की आंबेरे आलं, आपशिंगे आलं, ह्या गावापर्यंत आमच्या 6 वेळो बेलेवाडी ह्या गावांना वरती पाण्याचा म्हणजे प्रश्न 100% आहे. आणि त्या प्रश्नावरती आत्ता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघातला तो प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मला मान्य आहे की ते आमच्या हातात नाही, पण आम्ही ज्या विचारानं काम करतोय त्या विचाराचे लोक काय, त्यांच्या हातात प्रश्न सोडवण्याची धमक आहे. आज मनोजदादा असतील, आमदार महेशदादा शिंदे असतील, या दोघांनी ही सगळी योजना एका वर्षाच्या आत रन करायचा शब्द दिलेला आहे. आणि जे गटापूरची जे कटापूरचे रन करायचा शब्द दिलेला आहे. आज त्याचं टेंडरिंग झालेलं आहे आणि त्याच्यावरती काम चालू आहे. जर कुठं हलगर्जीपणा करतोय तर आम्ही आमच्या पुढच्या पिढीला, भावी पिढीला नुकसानही ढकलणार आहे. ती पिढी आम्हाला, येणारी भावी पिढी आम्हाला माफ नाही करणार. तो उद्देश डोळ्यापुढे ठेवून आम्ही हा पाणी प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी आदरणीय आमदार महेशदादा शिंदे असतील, मनोजदादा असतील, यांना पूर्ण ताकदीनं साथ देण्याचं मी जनतेलाही आवाहन करतोय आणि आम्ही स्वतः रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतोय. अगदी म्हणजे या भागातील प्रश्न सोडवण्याची तुमची भावना आहे. कदम साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता या साप पंचायत समिती गणामध्ये आपण या निवडणुकीला सामोरे जातात, तर एकंदरीत जनतेचा, मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतोय तुमच्या पक्षाला? तुम्ही उमेदवार आहात, तुम्हाला काय प्रतिसाद मिळतो? नाही, आम्हाला 100% प्रतिसाद चांगला आहे, अडचण नाही. समोरचे एवढं कन्फ्युजन होतं अपोजिट साईडला की कोणाला तिकीट द्यायचं, काय करायचं. मी माझ्याबरोबरच्या 9 लोक, आम्ही शिवसेना आणि BJP, RPI याच्यातून आम्ही 9 जण इच्छुक होतो. 9 जणांमधून आदरणीय आमदार महेशदादा शिंदे असतील, मनोजदादा असतील, यांनी माझ्यावरती विश्वास टाकला. तो विश्वास मी सार्थ करेन. पण ह्या 9 जणांनी, जे 8 जणांनी माझ्याबरोबर असणारे माघार घेतली, त्यांनाही धन्यवाद देतो. तीही सगळी ताकदीची माणसं आहेत, तीही गावं चांगली आहेत, तीही गावं त्यांच्याबरोबर 75-80% चालणारी गावं आहेत. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. प्रतिसाद एवढा छान आहे की आमच्या एक साधं कुठं गाव बेट दौरा असेल तर आम्ही 100-200 लोक आमच्याबरोबर आहे का नाही, कायम आहेत का नाही, राहतात का तर राहतात. प्रतिसाद खूप चांगला आहे आणि लोकांचा आशीर्वाद मिळतो आहे.
अगदी, अगदी. माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे, की आता साप हे गाव कोरेगाव तालुक्यामध्ये येतं. परंतु साप हे गाव कराड उत्तर मतदारसंघामध्ये येतं. हा कराड उत्तर मतदारसंघातील एक गाव आहे आणि या कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार आहेत मनोजदादा घोरपडे साहेब. तर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे आपल्याला, की आमदार मनोजदादा घोरपडे साहेबांनी या भागामध्ये जी विकास कामं केली आहेत, ती प्रमुख विकास कामं कोणती आणि त्या विकास कामांचा तुम्हाला फायदा होणार का या निवडणुकीच्या दरम्यान? 100% आहे. मनोजदादांनी एका वर्षामध्ये मतदारसंघात 750 कोटीची कामं केलेत. आज माझ्या गावचंच मी उदाहरण देतो. 40-45 वर्ष रखडलेली कामं जी होती, पूल, दर वर्षी पावसाळ्यात पूल वाहून जाणार, दगाफटका होणार, जनावरं वाहून जात होती, लोकांना त्रास होत होता. आम्हाला दादांना आम्ही शब्द म्हणजे ज्यावेळेस आमची यंत्रणा सगळी तिथे गेली, बाबा लोकं गेली, की बाबा दादा आमची अडचण आहे. दादांनी तो आम्हाला 10व्या दिवशी पूल आम्हाला मंजूर करून दिला. आज 60,30,000चा पूल पडला गावामध्ये. माझ्या गावात 2 कोटीची कामं आम्ही करू शकलो. दादांचा विकासाचा दृष्टिकोन वेगळा. दादा विकास काम बघताना गट-तट असलं काही बघत नाही ते. आणि जिथं गरज आहे, मला पहिला म्हणजे ह्याच्या आधी कामाची पद्धत होती, आमदारनी सांगायचं काय, की तुमच्या गावाला 5 लाख घ्या. आत्ताची परिस्थिती अशी आहे, की समोरून फोन येतो. आदरणीय विक्रमनाना घोरपडे, मनोजदादांचे बंधुराज आहेत ते. त्यांचा फोन आलेला मला, की विकास कामांच्या बाबतीत आहे का नाही, तुमचं काय असेल गावचं ते एका कागदावर द्या. आम्ही आपली नेहमीप्रमाणे सवयी पहिल्या आमदारांनी लावलेल्या होत्या. ₹5,00,000 ₹10,00,000 ची कामं. पण ह्यावेळेस असं झालं, विक्रम नानांनी मला सांगितलं, "नाही, गावची पेंडिंग लिस्ट काढा. त्याचं वर्गीकरण करा. वर्गीकरणामध्ये अतिशय इम्पोर्टंट काय काम आहे, त्याचं पहिल्यांदा त्याला रेफरन्स द्या ए म्हणून. दुसरं बी म्हणून द्या आणि सी जी की कामं लेट करायची आहेत, पण ती मोठी कामं आहेत अशी. ए, बी, सी वर्गीकरण करून विक्रम नानांनी आमच्या गावचा आहे का नाही पूर्ण आराखडा तयार करून घेतला माझ्याकडून. आणि हे करत असताना माझ्याबरोबर माझी मित्रमंडळी होते. या सगळ्यांच्या गावामध्ये आहे की नाही नानांनी ह्याच पद्धतीनं काम केलेलं आहे. मी मनोजदादांच्या टीमचं धन्यवाद देतो, की त्यांनी प्रत्येक कामाचं एनालिसिस करणं जे गरजेचं आहे, की आले पैसे कुठले? आज समाज कल्याण असेल, जलसिंचन असेल, या प्रत्येक गोष्टीवरती दादा बारीक लक्ष ठेवून काम करत असतात. आम्ही फॉलोअपला कमी पडतो. दादांचं ऑफिस कमी पडत नाही. त्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक गोष्टीचं आहे का नाही दिलं जातं, इंडिकेशन दिलं जातात, की इथं तुम्ही अजून कागद पोहोचवलेलं नाही. एवढं दादांचं आणि त्यांच्या टीमचं कामावरती लक्ष आहे. म्हणजे प्रॉपर ज्या गरजेची विकास कामं आहेत त्याला महत्त्व देऊन पुढे ती हळू करणं ही एक भूमिका आहे. 100% दादांचा विषय, दादांच्या म्हणजे कामाची पद्धतच ती मला आणि मला ते जास्ती आवडलं, की आम्ही एखादा प्रयत्न केला, की आम्ही सांगितलं आम्हाला ब्रिज पाहिजे. मी ब्रिज मागितला. आम्ही सांगितलं जाऊन फोन केला, की दादा आम्हाला ब्रिजच्या संदर्भात अशी-अशी अडचण आहे आणि वस्तीवरती इथं लोकं जमलेले आहेत. काय सांगू त्यांना? दादा म्हटले लोकेशन पाठवा. त्याचे फोटो पाठवा, की एवढी स्पीडमध्ये. त्याच्यानंतर आम्हाला 5व्या दिवशी आहे का नाही दादांच्याकडून आहे का नाही सगळी यंत्रणा कामाला लावली. 5व्या-6व्या दिवशी आम्हाला प्राथमिक मंजुरी मिळाल्याचं पत्रच मिळालं हातात. एवढी फास्ट म्हणजे जे गरजेचं आहे ते झालंच पाहिजे. हा दृष्टिकोन दादांच्याकडून आहे का नाही घेण्यासारखं आहे. त्यांचं काम मला म्हणजे ते आवडतं मला, की आपण एखादी गोष्ट सांगितली करू बघू हा विषय नाही. तातडीनं त्याच्यावरती जर टेक्निकल काय तांत्रिक काय अडचणी असतील, तर तो विषय जरा पेंडिंग पडतोय. अगदी, अगदी. माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे, की आता या साप पंचायत समिती गणात आपण निवडणुकीला सामोरे जातात. तर आपली नेमकी विकासाची भूमिका काय असेल? काय आहे आपला अजेंडा काय आहे विकासाचा? दादांच्या माध्यमातून जेवढं मला करता येईल, आता सापच नाही. माझा आत्तापर्यंतचा फोकस होता साप गावावरती. साप गावामध्ये 2 कोटीची कामं आम्ही करू शकलो. आता आमचा अजेंडा राहील काय, की माझ्याबरोबर असणारे सापगणातील जी इतर गावं आहेत, त्या प्रत्येक गावाला एक नाही न्याय द्यायचा. पंचायत समितीच्या अखत्यारीत जी काही आम्हाला कामं करता येतील, ती करणारच आहेत. आदरणीय ग्रामविकास मंत्री जयभाऊ किंवा म्हणजे माझं नशीब नाही, आमच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं बीजेपीचं एक नशीब चांगलं आहे, की जयभाऊ ग्रामविकास मंत्री आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती यंत्रणा जयभाऊंच्या माध्यमातून हलणार आहे. त्या गोष्टीचा आम्हाला 100% फायदा होईल आणि येणाऱ्या 5 वर्षात जेवढं पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि दोन्ही आमदारांच्या माध्यमातून, आदरणीय ग्रामविकास मंत्री जयभाऊंच्या माध्यमातून जेवढं आम्हाला करता येईल विकास कामं तेवढी करू. आता इथून पुढचा अजेंडा आमचा असा आहे, काय झालंय म्हणजे माझं मी थोडासा इमोशनल आहे. वयस्कर लोकांचा अजेंड्यावरती कुठंच येत नाही काय. म्हणजे मी बघतोय आता हॉस्पिटलच्या त्याच्या माध्यमातून मी रुग्णसेवेचे जे कामं होतात, थोडीफार माझ्याकडून मी कोरोनातही काम केलेलं आहे. पण ह्याच्यापेक्षा मला जे जाणवतंय, की आपल्याकडे वृद्धाश्रम आहे का नाही, ही कन्सेप्ट आहे का नाही, यायलाच नाही पाहिजे. काय आणि त्याच्यावरती आज कोणी काम करत नाही. व्यक्तिशः माझा सगळा फोकस म्हणजे माझं स्वतःचं अटेंड असा राहील, की
वृद्धाश्रमांची संख्या जेवढी मला कमी करता येईल किंवा तिथं काय फॅसिलिटीज देता येतील, गव्हर्नमेंटला पाठपुरावा करून देता येईल, एखाद्या ट्रस्टच्या माध्यमातून जे करता येईल ते मला करायचं आहे. कारण ह्या लोकांनी जे आहेत, ह्या लोकांनी समाजासाठी काहीतरी दिलं, योगदान दिलंय आणि आज ते कुठेतरी अडगळीत पडून आहेत. काय आणि इथून पुढं कसं झालंय, एकुलता एक याच्यात मुलं बाहेर आहेत आणि ग्रामीण भागात बरेच घरं अशी आहेत की ती बंद दिसतात. तिथं राहायला कोण नाही. ह्या लोकांचं कसं झालंय, त्यांच्यावरती फोकस करणार, त्यांना त्या प्रवाहात आणण्याचं काम 100% करायचा प्रयत्न करणार आहे. अगदी अगदी म्हणजे एक आगळा वेगळा विषय तुम्ही घेतलेला आहे की वयस्कर लोकांना आधार देण्याचं कुठंतरी काम झालं पाहिजे आणि ते तुमच्या माध्यमातून तुम्ही करणार. हा की वेगळा आहे मुलाखती दरम्यान आम्हाला एक विषय ऐकायला मिळाला. कदम साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता ज्या ग्रामीण भागामध्ये मूलभूत सेवा असतात व प्राथमिक सेवा सुविधा असतात, रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी, जलसिंचन, याच्यावर तुम्ही बऱ्यापैकी बोललेलं आहे. पण याच्यावर अजून तुमच्या डोक्यात काय भूमिका आहे, काय काम करणार त्याच्यावर? आज ह्या मूलभूत गरजा आहेत, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागामध्ये आहे का नाही, लाईटचा विषय होतो. आज काय झालंय, मी आता या आमच्या साबगाणातल्या बऱ्याच गावातून वाड्या वस्त्यावरून फिरतो. या लोकांचं काय झालंय, आज छोटी छोटी घरं होती, आज पिढ्या थोड्याशा सक्षम झालेत, कुठे जॉबला आहेत, बाहेर आहेत. या लोकांनी गावं सोडून बाहेरच्या बाजूला रानातनी घरं बांधून वस्ती करायला लागलेत. ह्या वस्तीवरती शासन काय करतंय, थोड्या थोड्या अडचणी आहेत. म्हणजे ते पाणंद रस्ते असतील, अजेंड्यावरती ग्रामपंचायतीकडे येत नाहीत, नोंदी होत नाहीत. ह्या आता शासनानं आता जो प्रोग्राम हाती घेतला आहे, त्याच्या माध्यमातून आहे ना, स्ट्रीट लाईट देणं असेल, काय असेल, आमदारांच्या माध्यमातून पंचायत समिती एका लिमिटपर्यंत काम करू शकते, पण आमदार आमच्या जोडीला आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन्ही आमदार आमच्या जोडीला आहेत. ह्या माध्यमातून आम्ही आहे ना, स्ट्रीट लाईट असतील, काय जलसिंचनच्या जे असेल, जलजीवनमधलं काम असेल, काय जनसुविधेच्या, नागरी सुविधेच्या, आता नागरी सुविधा आमच्याकडे फार कमी आहे, पण जनसुविधेच्या कामातून असेल, 25-15 कामं असतील, हे आराखड्यात काय झालंय, आता नवीन जे सरपंच येतात, कोण येतं, यांच्या माध्यमातून काय होतं, यांना आराखडा सगळ्यात महत्त्वाचं तुमचा 24-25 आराखडा ह्या वर्षी लागू होणार, 25-26 पुढच्या वर्षी होणार, 26-27 त्याच्या पुढच्या, हे लक्षात येतं. माणसांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला पूल झाला पाहिजे. काय काय बजेटमधली कामं आहेत ती आपल्याला आपण नाही सुचवू शकत. बजेटमध्ये आमदारांच्या माध्यमातूनच करायला लागणार आहेत. आराखडा जर झाला असेल तर DPDC मधून ते होऊ शकते. ह्या गोष्टीवरती फोकस राहील. जशी जशी गावांची रिक्वायरमेंट येईल तसं तसं आम्ही त्याच्यावरती काम करत राहू. विषय मेजर आहेत रस्त्याचे. आमचं नशीब चांगलं आहे की आज आमच्या आजूबाजूला 3-4 कारखाने आहेत. ह्या सापगाणाच्या बाजूला शिवनेरी कारखाना, जरंडेश्वर कारखाने, कारखाने मोठे आहेत. आता रस्त्याची जी हे आहे ती रुंदीकरण असेल, हे कर, ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून रस्ते मोठे झाले पाहिजेत. कारण ऊस वाहतूक ही वाढलेली आहे, ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्यावरती कुठंतरी काम करणं गरजेचं आहे आणि करतोय आता. म्हणजे दोन्ही आमदार असल्यामुळे आम्ही आता म्हणजे ती भीतीच राहिली नाही आम्हाला विकासाची. आणि आदरणीय महेशदादा शिंदे यांचा एक म्हणजे आमच्याकडे पहिलं असं वाटायचं की मनोजदादांच्या आधी आम्हाला महेश शिंदेसारखा आमदार आम्हाला पाहिजे होता, की काँक्रीट आमदार असतील. गावच्या गावं स्वच्छ झाली, रस्ते चांगले झाले, समाज मंदिरं झाली, शाळा झाल्या. कोरेगाव आमची हक्काची आहे का नाही, कोरेगाव तालुक्याची राजधानी. कोरेगाव बकाल वाटत होतं, पण आज कोरेगावचा पूर्ण सर्वांगीण विकास आमदार महेश शिंदे साहेबांनी केलेला आहे. भाजी मंडई असेल, चौक असेल, आझाद चौकात गेल्यानंतर आज समाधान वाटतं. काय आज शासकीय इमारती, आज 30-40 वर्षाच्या शासकीय इमारती या आमदारांनी येणाऱ्या ह्या 5 वर्षात सगळं बदलून टाकलेलं आहे. आज शासकीय प्रांत कार्यालय असेल, तुमचे पंचायत समितीची इमारत असेल, शासकीय निवासस्थान असेल, या सगळ्या गोष्टीवरती महेशदादा शिंदे साहेबांनी खरोखर काम केलेलं आहे. त्यांच्या इतका कामाचा माणूस आणि झपाटा कोणाकडेही नाही. आणि आमचं नशीब चांगलं आहे साबगाणाचं, की आम्हाला दोन्ही आमदारांचा यावेळेस आहे ना आशीर्वाद मिळणार आहे आणि मदत होणार आहे कामाच्या बाबतीत. अगदी अगदी म्हणजे तुमची एक विकासाची भूमिका आहे की विकासाचा दृष्टिकोन घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता. माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की कोरोना मध्यंतरी काळ गेला, तो काळ अतिशय भयानक होता, संवेदनशील होता. ह्या काळामध्ये आपण या कोरोना काळात काय काम केलं, काय सांगायला याबाबत? मी कोरोनाच्या बाबतीत मी इतकं सहन केलं या. कोरोना सगळ्यात पहिल्यांदा माझ्या हॉस्पिटलला कामं चालत आहेत. सातारमधले मोस्ट चांगले हॉस्पिटल माझ्याकडे कामासाठी होते. त्याच्यात मॅनपॉवर देणं असेल, मामा मावशी असतील, स्टाफ असेल, तो मी प्रोव्हाइड करत होतो. आणि कोरोनामध्ये मला भयंकर अनुभव आला. पण सगळ्यात माझं नशीब चांगलंच एक काय की कोरोना सर्वात आधी मलाच झाला. कोरोनाचा पहिल्या टप्प्यातच मला कोरोना झाला. कोरोना झाल्यानंतर मला डॉक्टरांनी काय सांगितलं, की आता तुम्हाला 6 महिने कोरोना होणार नाही. काय त्याच्यानंतर मी ऑन फील्डवरती काम करायला लागलो, की माझी भीती गेली.
आता मला काय होणार नाही. मग त्याच्यानंतर मला जेवढं कोरोना म्हणजे बेड मिळवण्यापासून भरपूर लोकांना माझी मदत झाली का तर झाली. एक उदाहरण देतो तुम्हाला. आमच्या एक म्हणजे माझ्याच गावातलं एक उदाहरण आहे. त्यांचे जावई होते नाशिक, देवळाली. मला फोन आला की त्यांना भोसरीला हलवतोय आम्ही. मी म्हटलं ठीक आहे. भोसरीच्या एका कॅम्पमध्ये त्यांना ठेवलेलं होतं. भोसरीच्या कॅम्पमधून आम्हाला परत फोन आला की तिथं व्हेंटिलेटरचा बेड लागतोय. तो पुण्यामध्ये अवेलेबल होईना. आम्ही इथून मी बेड ॲडजस्ट करून गाडी पाठवली. भोसरीच्या कॅम्पमधून तिथून आम्ही त्यांना सातारला आणलं. सातारमध्ये त्यांना बेड मिळवून दिला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत कोरोनात. आणि कोरोनात मला प्रांत ऑफिसनंच मला एक लेटर दिलेलं होतं फिरण्यासाठी. मग त्या ह्याच्यात जेवढी सेवा करता ती केली. माझ्या गावात मी सायंमृत हॉस्पिटलच्या माध्यमातून आदरणीय प्रदीप गाडगे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मी कॅम्प घेतला. त्या कॅम्पमध्ये 110 लोकांना आम्ही ट्रीटमेंट दिली. त्याच्या आधी आमच्या गावात माझ्या मित्राचं पण थोडंसं हे झालं, म्हणजे तो इन्सिडेंट घडायला नाही पाहिजे होता. पण तो इन्सिडेंट नंतर मी स्वतःच म्हणजे हे झालं, म्हटलं चला आता गप्प बसून चालणार नाही. आम्ही तो कॅम्प अरेंज केला. त्या कॅम्पमध्ये सगळ्या म्हणजे बेसिक त्या एका कोपऱ्यामध्ये आहे का नाही एवढे पेशंट वाढलेले होते कोरोनाचे. तिथं 110 पेशंट आम्ही चेक केले. 110 पेशंटना फ्री ऑफ कॉस्टमध्ये औषधं द्यायचा प्रयत्न केला. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी विकत घेतले असेल, ज्यांना नाही त्यांना आम्ही दिले. कोरोनामध्ये मी किटचं वाटप केलं, कोरोनासाठी लागणाऱ्या असतील. जे काम झालं आमचं कोरोनामध्ये. मी कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट माझ्या गाडीत घेऊन मी आहे ना हॉस्पिटल ॲडमिट केले ती. तो कॅम्प जर झाला नसता ना, तर त्या कोपऱ्यामध्ये आहे का नाही म्हणजे विचित्र घडत गेलं असतं. काय त्यावेळेची सिच्युएशन अशी होती कोरोनाची, एक पेशंट मिनिमम 2-2.5 लाख, 3 लाख रुपये त्याचं बिल होत होतं सुरुवातीच्या टप्प्यात. आणि मी तो कॅम्प घेतल्यानंतर तिथं 110 पेशंट होते. त्या 110 पेशंटला पुन्हा कधीही ॲडमिट व्हावं लागलेलं नाही. जर त्या दिवशी जर हॉस्पिटलायझेशन झाले असते, काय म्हणजे बघितलं कोणाचा ऑक्सिजन 80-85 वरती आलेले पण पेशंट आम्हाला आहे का नाही त्यावेळेस आम्ही हे केलंय. आणि बेकार एका गोष्टीचं वाटलं, ऑक्सिमीटर आम्ही आणलेले होते. मग ते तर बोलायला नाही पाहिजे, पण विरोधी पार्टीनं ते ऑक्सिमीटर पण घरी घेऊन गेले. आम्ही ते ऑक्सिमीटर दिलेले होते ग्रामपंचायतीला. कारण काय झालं, ह्या आशा सेविका आहे का नाही त्यांची मागणी होती, की आम्हाला ऑक्सिमीटर पाहिजेत म्हणून. आणि ते मी सातारावरून अवेलेबल केले. ऑक्सिमीटर आम्ही द्यायचे ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिले. परत आशा सेविकांनीच मला सांगितलं, की ऑक्सिमीटर म्हणले दादा ऑक्सिमीटर गेले म्हटले. म्हटलं कुठे गेले? म्हणले गेले. म्हणजे ज्यांच्या ताब्यात त्यांनी त्यावेळेस सहकार्य करायचं सोडलं. त्यावेळेस ही सगळी टीम घरात होती. ऑन फील्ड फक्त मी एकटा होतो. हे सगळे मला त्याचं क्रेडिट बिट घ्यायचं नाही. मी आज पहिल्यांदा बोलतो, गावामध्ये मी एक कॅम्प चालवलेला होता पिरॅमिलचा, हेल्थ केअरचा. 170 लोकं फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे ना, तिथं औषधं घेत होती बीपी शुगरची. आमच्या मारुतीच्या मंदिराच्या पारावरती तो कॅम्प असायचा. एक दिवस सुद्धा मी त्या कॅम्पमध्ये जाऊन माझा फोटो काढलेला नाही. माझी आई मला काय सांगते, की ह्या हातानं दिलं तर ह्या हाताला माहिती नाही पडलं पाहिजे. पण ते मला म्हणजे आज मला हे होतंय, की तो कॅम्प इतका व्यवस्थित चाललेला, काय 30 महिने तो कॅम्प मी कंटिन्यू चालवला. 30 महिने. म्हणजे माझे रिलेशन वापरून मी 30 महिने. पण त्या 30 महिन्यात मी सिंगल फोटो काढला नाही त्या कॅम्पचा. आज मी जाहीर सांगतो, तो कॅम्प मी चालवला, 30 महिने चालवला. 170 लोकं बीपी शुगरच्या गोळ्या घेत होते तिथं. आणि कोण गोळ्या घेत होते? ही सर्वसामान्य माणसं होती. काय? ह्या सर्वसामान्य माणसांना फक्त एका चुकीनं त्यांच्या विरोधकांच्या एका फोनमुळे आहे का नाही तो कॅम्प आमच्याकडून आहे का नाही शिफ्ट झाला. झाला असं त्यांची मॅनेजमेंट बदलली आणि तिथल्या नवीन आलेल्या मॅनेजमेंटनं काय केलं, खाली आशा सेविकांना विचारलं, की आम्हाला सरपंचाचा नंबर द्या. नंबर गेला, XYZ नाव घेत नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला कॅम्पचीच गरज नाही. आणि तो कॅम्प शिफ्ट झाला. 30 महिने तो कॅम्प मी चालवला. कधीही मी फोटो काढला नाही. कधीही गावातल्या लोकांना सांगितलं नाही. मी फक्त एक माझा मित्र आहे तिथं गणेश अडसोळे म्हणून. त्याला मी सांगितलेलं ही माणसं आपल्या येती. चहा लागेल, बिस्किट लागेल तर तू तेवढी मदत कर. काय? आणि तो प्रामाणिकपणे गणेश आहे का नाही त्यांचं मदत करत होता. त्याला एकट्यालाच माहीत होतं, की हा कॅम्प मी आणलाय. आज जाहीर सांगतो, की तो कॅम्प मी आणलेला होता. पण मी कधी फोटो काढायला गेलो नाही. क्रेडिट कुठल्या गोष्टीचं घ्यायचं? तुम्ही सेवा करायला निघालाय ना, तर द्या आणि पुढं चाला. द्या आणि पुढं चाला. तुम्ही त्याचं मार्केटिंग आज राजकारणात आहे म्हणून मार्केटिंग आज मी पहिल्यांदा म्हणतोय. अजून गावात माहीत नसेल, की तो कॅम्प मी करत होतो ते.
अजूनही. म्हणजे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हा निर्णय म्हणजे हा विचार घेऊन तुम्ही त्या काळात काम केलं. आपण इमोशनल आहे, प्रचंड भावनिक आहे मी. म्हणतो ना, एखाद्या समोरचा जेवढा प्रेमानं वागेल का नाही, मी माझ्या विरोधक मित्र आहे त्यालाही म्हणतो, "तुला माझ्यासारखा दिलदार शत्रू मिळालाय." सरळ-सरळ मी म्हणतो, "तुला माझ्यासारखा दिलदार शत्रू मिळालाय. तुला पाहिजे तू प्रेमानं माग, दिलं." असंच माझं म्हणजे मी कुठेही असू द्या, हीच माझी भावना असते काय. आणि माझं एक पहिल्यापासून एक तत्व आहे, माझ्या नशिबाचा मी आहे, तुम्ही तुमच्या नशिबाचे आहे. माझ्या कष्टाचा मी आहे, तुम्ही तुमच्या कष्टाचा आहे. जे काय होईल, काय माझ्या नशिबानं, माझ्या कष्टानं माझं होणार आहे. मला तुम्ही माझ्या नशिबात असेल तर ब्रह्मदेवही थांबवू शकत नाही. आणि युनिव्हर्सल माझ्यासाठी काम करतंय का, तर करतंय आता. हे जे अपोजिट सीटचे आहेत का नाही, त्यांचा जो गोंधळ उडाला, काय देव माझ्या पाठीशी आहे का, तर आहे 100%. आणि दोन्ही आमदारांची साथ आहे. 1001% चांगलंच होणार आहे. म्हणजे आणि त्यावेळेसही सांगितलेलं, आता इथून पुढेही माझ्या काय चुका होत असतील, काय कम्युनिकेशनमध्ये मी कमी पडत असेल किंवा हे मार्केटिंगचा जमाना आहे, मी कमी पडत असेल, पहिला इंटरव्ह्यू आहे तुमच्या चॅनलवरती देतोय. इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा काय चर्चा करतोय. अगदी अगदी. कदम साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता या साप पंचायत समिती गणातून आपण या निवडणुकीला सामोरे जातात, तर आपण योग्य कसे काय सांगाल याबाबत? नाही, मी योग्य म्हणणार नाही. माझ्यासाठी मी तो शब्द नाही वापरत. काय झालं, आदरणीय आमदार मनोजदादांनी पूर्ण म्हणजे राजकारण त्यांचं ज्यावेळी चालू झालं आणि आम्ही दादांच्यासाठी काम करत असताना दादांनी आहे का नाही, जे बघितलं की संघटन कौशल्य असेल किंवा काय आहे, म्हणजे मी बिझनेसमध्ये थोडंसं काम करतोय. मला जाणवतं की बाबा माणसांचे प्रश्न काय आहेत, काय त्याच्यात आम्ही काम करत गेलो आणि दोन्ही गटाचा ताळमेळ आहे का नाही माझ्या बाबतीत बसतो. म्हणजे मला तो एक माझा प्लस पॉईंट चांगला काय आहे, की माझ्यासाठी काम करणारे किंवा मी ज्यांच्यासाठी काम करतोय त्यांच्यात आणि आमच्यात कनेक्शन. मी इव्हन इंटरव्ह्यूला मी सांगितलेलं, मला पहिला प्रश्न विचारला, "तुम्हाला तिकीट दिलं नाही तर तुम्ही कोणाचं काम करणार?" म्हटलं, "तुम्ही सांगाल त्यांचा." माझी ईर्ष्या कोणाबरोबरच नाही, माझी स्पर्धा कोणाबरोबरच नाही. इथं मी स्पर्धा करायला आलोच नाही. मला जे शक्य आहे, उद्या काय मला तिकीट मिळालं नसतं तर मी काय घरात बसणार नव्हतो. मी दादांच्यासाठी काम करणारच आहे. दादा माझी उमेदवारी योग्य म्हणण्यापेक्षा काय, माझ्या गावाचं योगदान मोठं आहे. आजूबाजूची गावं छोटी असून या प्रत्येक गावात काही ना काहीतरी शासनाच्या माध्यमातून कोण पंचायत समितीने सदस्य झालं, सभापती झालं, मार्केटिंग. आमच्या गावात एक काय झालं, पहिल्यापासून गाव मोठं असून ती यंत्रणा किंवा ते विचार रुजले नाहीत. आदरणीय किसन अण्णा जे माझ्या घरातलेच आहेत. अण्णांच्या माध्यमातून 40-45 वर्षापूर्वीची संधी, त्याच्यानंतर गावाला संधीच नाही. आणि आज संधी ती मिळालेली आहे. काय? त्या संधीचं गाव नक्कीच सोनं करेल. कारण पुढं अपक्ष सीट आहे गावामधली. सगळ्यांना ती चर्चा होते, की बाबा अपक्ष पुढे जाऊन काय करणार आहेत? काय? त्यामुळं आम्ही त्याच्यावरती मीही बोलत नाही, की त्यांचा मार्ग त्यांना आहे. त्यांच्या नशिबाचे ते आहेत. जे होईल ते त्यांच्याबरोबर, जे होईल ते माझ्याबरोबर. अपक्ष असल्यामुळं ती शंका माझ्या मनात येत नाही. काय? आणि आज संधी गावाला 100% गुलालात राहण्याची मिळणार आहे का, तर मिळणार आहे. एवढं नक्की. अगदी अगदी. माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता या साप पंचायत समिती गणातून आपण या निवडणुकीला सामोरे जातात, तर या साप पंचायत समिती गणातील मतदारांना, जनतेला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? माझं प्रामाणिक सगळ्यांना आव्हान हेच राहील काय, की भावी पिढीसाठी विकासाच्या रस्ते, वीज असेल, लाईट म्हणजे तुमचे गटर असतील, ही सगळी निरंतर प्रक्रिया, विकास ही निरंतर. पण आज महेशदादा शिंदे साहेबांनी आणि मनोजदादांनी जे कटापूर योजना असेल, पाण्याच्या बाबतीतली असेल, आणि त्यांनी एक संकल्प सोडला आहे, पायथ्यालाही पाणी साठवायचं आणि ते पाणी वरती पण डोक्याकडेही आहे का नाही साठवायचं. ह्यामध्ये आम्ही पिचलेलो आहे. हे जर करायचं असेल, साध्य करायचं असेल ना, तर जनतेला प्रामाणिक आव्हान आहे, की एवढी वेळ दोघा आमदारांना साथ द्या तुम्ही. आम्ही 100% पाण्याच्या एकदा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला ना, तुम्हाला कोणापाशी हात पसरायची कधीच वेळ येणार नाही. आणि 100% आज म्हणतो ना, आम्ही धोमच्या टेलला आहे. इथून पुढे पाण्यासाठी संघर्ष होणार आहेत. जल है तो कल है, ह्या वाक्यावरती आमचा प्रचार चालू आहे. जल है तो कल है, ह्या गोष्टीवरतीच आम्ही आहे का नाही सगळ्या लोकांना आव्हान करतोय, की पाणी आणि पाणी, पाणी, पाणी ह्या विषयावरच आमचं आहे का नाही सगळं चालू आहे. अगदी अगदी. म्हणजे पाणी आणि या भागातील या पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास करण्याच्या भूमिकेतून श्री भगवान जनार्दन कदम या निवडणुकीला सामोरे जातात, असं त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या विचारातून व्यक्त झालेलं आहे. आत्ताच साप पंचायत समिती गणाचे शिवसेना, भाजपा, RPI
या मित्रपक्ष युतीचे अधिकृत उमेदवार श्री भगवान जनार्दन कदम यांनी त्यांची भूमिका मांडली, त्यांचे विचार मांडले. नेमक्या या निवडणुकीला सामोरं जाण्याचा त्यांचा विचार काय, त्यांची भूमिका काय, याबाबत सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे. भगवान कदम साहेबांनी आम्हाला वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.